गोव्यातलो फेमस मासो चणाक सगळ्यांका माहिती आहे. सगळी फिरांक जाताली चणाकच खाऊ. पण कधी असो गावलो नाही तो मार्केटला कुठच्या. नाही गावात कुठे मार्केटात गावलो, नाही पुण्यात गावलो. गोव्यात खाल्लंय मी माझ्या भावाकडे खूपदा, पण मी स्वतः केलंही नाही कधी आणि गावलो पण नाही. म्हणून सगळीकडे शोधत होते. आज नेमकं जिलाक मी माशांक धाडलाय आणि तिथं तेका तो दिसलो. त्यांनी फोन केलो, आई जिताडो म्हणून मासं असा, तर मग दाखय रे म्हाका. त्यांनी व्हिडिओ कॉल करून दाखयल्या. बघले तर चणाक. म्हटलं अरे अमे तर चणाक असा घे. कितक्यान हा काय पण विचारले नाही मी. आणि तर घेऊक लायले. त्यांना काय कापून दिले नाही गोयासारखे. त्यांनी सुरमईसारखे कापून दिले. इथल्या लोकांना तसे मासे बरे कापूक येणच नाही. सुरमईसारखे कापले. माका जरा ते गोव्यासारखे पाहिजे होते, स्किन वगैरे काढून छान असे असतात ते. पण ठीक आहे. मासो तर मिळलो. हाडलं आहे, त्याका मीठ लायलं आणि अर्धो तास मुरत ठेवलं आहे. मग धुतलं आहे. डोक्या शेपटीकडचे मासे घेतलं आणि त्याका खोबरा, मालवणी कढयेचो मसालो, लाल मसालो कलरसाठी, धणे, कांदोय, चिंच घालून कढी केलं आहे. आणि भाजूच्यासाठी चांगले मधले पीस ठेवलं. त्याका मालवणी मसालो 1 चमचो, लाल मसालो 1 चमचो, आला कोथिंबीर आणि लिंबू पिळून त्याका सगळं माशांका मी छान असं लावून घेतलं आहे. नंतर गॅसवर तवो ठेवलं आणि ते भाजूक घेतलं आहे. एका गॅसवर मिरसांग वाटून घेतलं आणि तकल्या शेपटांची कढी. तव्यावर ते तांदूळ आणि रव लावून मी असे छान भाजले. ते खरपूस मस्त भाजले. छान होते मासे. त्याच्यात आमच्याच बिल्डिंगमध्ये एक जोडप्या खूप दिवस चणाक आणवा वहिनी, चणाक आणा वहिनी म्हणून सांगा. पण चणाक म्हाका काय हेंका गावाक नाही. आज गावला फोन केले तर लगेच म्हणाली हो होय आमका होया. तर मग त्यांच्यानी ऑर्डर दिली. मग त्यांका चणाकची कढी आणि चणाक भाजलेले 5 तुकडे असं त्यांका दिलं आहे. आणि आम्ही मग माशाची कढी, चणाक, भात आणि चपाती केली. अशी त्यांका पार्सल दिले असं. आणि मग आम्ही पण जेवलो चणाकच्या कड्यान. अशी चणाक मिळाला तर नक्की आणा. हा मासो खूप चांगलो लागतात चवी. फ्रेश असा होय मात्र. आणि आजचं खरंच फ्रेश होतो, चांगलं होतं मासो. तर असं मिळलो तुमका तर नक्की आणा, कढी करा, असे भाजा. आणि माझं व्हिडिओ आवडतलो तुमका आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.